सोनपेठच्या रेवा तांडा या ठिकाणी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे। शासकीय या ठिकाणी धान्य क्वार्टरसाठी या ठिकाणी रेवा तांडा या ठिकाणी शासकीय धान्य क्वार्टर होत आहे आणि या धान्य क्वार्टरसाठी जे या ठिकाणी अतिक्रमणधारक आहेत त्यांच्यावर या ठिकाणी बुलडोजर चालवण्यात येत आहे। बघा त्यांचा जो सामान आहे, त्यांचे जे घर आहेत या ठिकाणी उठवण्यात आले आणि त्यांचं सामान असं उघड्यावर आणून टाकण्यात आलं आहे। त्यांना या ठिकाणी पर्यायी व्यवस्था देण्यात आलेली आहे, पण सध्या या ठिकाणी पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस कधी पडू शकतो आणि या ठिकाणी सर्व रेवा तांडा येथील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांचा पसारा, त्यांचं सामान या ठिकाणी आणून टाकलेलं आहे। बघा अशा पद्धतीनं त्यांचं जे सामान आहे ते या ठिकाणी आणून ट्रॅक्टरच्या द्वारे असे विटा असतील, दगड असतील, पत्रे असतील, त्याचबरोबर जे सामान असेल ते पूर्ण सामान या ठिकाणी उघड्यावर आणून टाकलं जात आहेत। या ठिकाणी सध्या जे रेवा तांडा येथील ज्या महिला आणि पुरुष आहेत, रेवा तांडा येथील जे नागरिक आहेत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद करणार आहेत। नाव सांगा तुमचं सुरुवातीला। परागबाई। बरं, सध्या या ठिकाणी प्रशासनानं तुम्हाला याकडे या ठिकाणी उघडं केलेलं आहे, म्हणजे तुमचे घरं पाडून या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला स्थलांतरित केलं जात आहे, तर काय मागणी आहे तुमची सध्या? आता काय आम्हाला घरदार बांधून द्यावा, आम्हाला उघड्या पसारा आहे, आमचं सगळं लेकरं बाळ सगळं भिजाबाजी होईन। आता संध्याकाळी वारं कावदान येतं आहे, आम्ही कसं राहावं, कुणाच्या घरी शिरावं आम्ही हाय? आणि आम्हाला बांधून द्यावं, आम्ही घरं आम्हाला सोयी करून द्यावं, आम्ही जेवढ्यात बांधायचं तेवढ्यात बांधून घेऊ आणि बांधून द्यायचं आम्हाला। घरं त्यांनी बांधून दिली पाहिजे तुम्हाला? बांधून दिलं, देण्याचं आश्वासन दिले का तुम्हाला? बांधून दिलं पाहिजे। काय दिलं नाही? काय दिलं नाही परी हे काम आता असं कसं बांधावं? आता मेडी इटा फुटून तुटून जाते तर आम्हाला दुमार मांडायला आता वारा कावदानाचे पावसाचे दिवस आले, आता काय राहिलं का? उन्हाळा आहे का आता? आता उन्हाळा नाही, हे लेकरं बाळा संध्याकाळी भिजत आहेत, आमचं पसारा भिजत आहेत, कसं करायचं आम्ही? कसं राहायचं मग? हे सोय आमची लावून द्यावं, आम्हाला काय घर बांधून द्या, आम्हाला उठविला तर तिथून तसं आम्हाला इकडे बांधून द्या, बांधून दिलं। आमची मागणी काय नाही सरकारकडून, फक्त आम्हाला घर बांधून द्या एवढीच अपेक्षा आहे आम्हाला। एवढीच मागणी आहे? हो, एवढीच मागणी। तुम्हाला काय सांगायचं? घर बांधून द्या। काय सांगायचं तुम्हाला? आम्हाला काय नाही, आमचं फक्त एकच इच्छा आहे, हे जे आम्हाला उठवायला लागलेत, आता संध्याकाळी पाऊस आलं किंवा काय वारा काढून आलं, ह्याची सोय काय करायची? हे आता जे आमचे लेकरं बाळ आहेत ते आम्ही रोडवर आणून सोडले, आम्ही कुठं राहावं? काय करायचं आता? इथून पुढं उघड्यावर आणून सोडले आम्हाला, आणि 185 गट नंबरमधून एवढीच जागा शिल्लक आहे का इथं गोडाऊन बांधायला सरकारला? आम्ही गव्हर्नमेंटचे माणसं आहेत ना, आम्ही काय पाकिस्तानहून आलेले नाही, तर आम्ही गव्हर्नमेंटचे आहेत, आम्ही इथलेच भारतामधलेच जन्म हे केलेलं आहे ना, मग आम्ही भारतातलेच आहे, मग भारतामधून आम्हाला तुम्ही तंड्या म्हणून उठून टाकायला हे कशामुळं? हे आमच्यावर अन्याय का म्हणून करायला लागला तुम्ही? हे तहसीलदार साहेबाला आणि तलाठीला ह्याने पूर्ण पुरावा करायला पाहिजे ना, त्यांना समजायला पाहिजे ना हे काय करायचं काय नाही ते। 85 गट म्हणून 282 एकर हे जागा रिकामी, ते आमचे राहते घर इथून उठून टाकायला आहे। इथं साईडला आहे ढाबा टाकलेलं आहे, देशी दारूचं दुकान आहे, त्यांना उठविण्यात चाललेत। ही वाहून खायला जागा आहे, त्यांना उठविण्यात चाललेत, आम्हाला राहत्या घरावरून हे उठून हे करायला लागलेत। हे काय म्हणणं आहे सरकारचं? तुमचे राहते घरं पाडण्यात आली? राहते घर पाडण्यात आले आणि देशी दारूचं दुकान ह्यांना ठेकेदार हे नाही हे करायचं आलेलं आहे, ढाबा टाकलेला आहे, हे चाललं आहे वाहून खाल्लेलं आहे, ह्यांना चाललेलं आहे आणि आम्हाला राहत्या घरातून उठून चाललेत। काय नाही, जे राहत्या घरात आहेत ना त्या राहत्या घरात अतिक्रमण केलं तहसीलदार साहेबांनी, तलाठी साहेबांनी। जर जे वाहून खायला लागले त्यांना जागा सोडायला लागले, जे रोडवर आणून जे सोडलेत त्यांनी। आता ती वहीत जमीन आहे ती कोणाची जमीन आहे? आता वहीत जमीन म्हणजे दुसऱ्याची धरलेली जमीन आहे ना, ही गायरानच आहे ना, मग ते लोक मध्ये राहू देत नाहीत आम्हाला। ते पुढं सारखा रोडवर ठेवा, मग रोडवर कवर ठेवायचं आम्ही, राहायचं कुठं? तुम्हाला आता इथं जागा मोजून देणार आहेत? मोजून देणार नाही, मोजून नाही देणार, मोपून देणार नाही। तुमचं तुम्हीच कसंही राहा? कसंही राहा म्हणजे कसंही बी तुम्ही रोडवर राहा ना तर कसंही राहा असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे तुमचा ना आता ते त्यांचं स्थलांतराचा त्यांचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त तिथून जागेवर उठायचं? जागेवर उठायचं आम्हाला असं दिलं आदेशनेनी। तुम्हाला आता इथं राहायचा देखील अधिकार नाही? राहायचा अधिकार नाही, ते केव्हा बी उठू शकतात असं त्यांचा उद्देश आहे। ते म्हणले 2-3 वेळेस तात्पुरता फक्त त्यांना आपलं ठेवायचं, काढून फक्त इकडे ठेवायचे? बंदोबस्त नाही, काय नाही, कायमचा बंदोबस्त नाही।
ती गव्हर्नमेंटची जागा आहे म्हणून ती उठून जाण्यासाठी सांगायला लागले. मग तुम्ही जागेवर कसं काय उठलात तिथून? तहसीलदार साहेब करतो म्हणते मध्ये टाकतो तर असं म्हणालेत ना. आता समजा हे लोक ह्यांना राहायला जागा नाही, खायला अन्न नाही, जाऊन ऊस सोडतात हे लोक. पडला साहेब बरोबर आहे. आता हे लोक काय करतात? काय करायचं पुन्हा संध्याकाळी? पुन्हा काय करणार आहेत आम्ही? आता हे लहान लेकर आहेत. पुन्हा काय करणार संध्याकाळी? जर पाऊस जर आला पुन्हा काय करायचं संध्याकाळी? हे बी आम्हाला जागा आदिती आहे, आम्हाला बी येतं टेकू देईना, आम्हाला कोणी बसू देईना. हे यांचं नियोजन लावायसाठी आता काय मागणी आहे? प्रमुख मागणी प्रमुख काय ते त्यांची जागा त्यांना द्यावं लागेल ना. घर बांधून द्यावं. घर बांधून द्या त्यांना. जे आमचं तोडमोड ते चालू जेवढे आहे, सामान आणलं तिथे उचलून आम्हाला आता होय नाही वरून बालकावदानाच्या दिवसाची जेवढे हवे तेवढे आमचं आम्हाला भरपाई करून द्या. त्यांनी तुम्हाला हा, आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं भरपाई करून द्या. आम्हाला राहायला जागा द्या. काही अडचण नाही. आमची राहते घराची उठून लावल्यात रस्त्यावर, ती काय अडचण नाही. हे राहते घर उठून सोडल्यात ना आम्हाला बाजूला रोडवर. आमच्या डिगोळ ग्रामपंचायतीवर 300 एकर गायरान जमीन आहे आणि ह्यांनी जे राहते घर पाडून जे प्रशासनाने आम्हाला जे वाऱ्यावर सोडलेलं आहे, तर आमची अशी एक मागणी आहे की प्रशासनाने आम्हाला पक्के घरं आणि जागा, स्थायिक जागा द्यावं. आणि जे आम्ही जिथं उभा टाकलात तिथं ही जागा 4 एकर गायरान आहे. की हे लोक वाहून खातात. ते 2 नंबरचे लोक आहेत. त्यांच्या दबावापोटी येऊन या प्रशासनाने आमचे राहते घर उचललेले आहेत आणि आम्हाला उड्यावर सोडले. आता इथं आम्हाला प्यायची पाण्याची सोयी नाही, काही नाही. आता संध्याकाळ जर पाऊस राहिला तर आमचे लहान लहान मुलं काय करणार आहे? संध्याकाळची परिस्थिती ह्याच्यावर प्रशासनाने थोडी काळजी घ्यावी. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र चॅनल.